या शरीराला एकच जन्म आहे, पण चेतनेचे किती जन्म झालेले आहेत? अनंत झालेले. म्हणून तुम्ही जर चेतनेच्या स्तरावर जर तुमचं जर अध्ययन असेल, तुमचं अध्यात्माचं जीवन जे चेतनेच्या स्तरावर असेल, तर तुम्ही काय म्हणणार? अनंत जन्म आहे. आणि तुम्ही ते जर शरीराच्या मनाच्या स्तरावर असेल तर एकच जन्म आहे. आता आपण सहज उभे आहे, बरोबर आहे की नाही? असं वर हात करा बरं, असं वर हात करा सगळ्यांनी वर, असं स्ट्रेट वर करा, स्ट्रेट वर करा. कोणाला धक्का लावू नका. असं वर केलं सगळ्यांनी. ओके. जसजसं या हातामध्ये जो रक्तप्रवाह ज्याचा वेग होता, तो वेग जसजसा काय उरायला कमी उरायला, कारण जेव्हा हात वरती जाता तेव्हा हृदयाला त्याचं रक्त वर पोहोच करण्यासाठी काय लागते? ताकद लावावी लागते. थोड्या वेळानंतर तुमची पाय लटपटायला लागतील. हात खाली जर नाही केले तर काय लटपटायला लागतील? पाय. का बरं? कारण त्यांचा सुद्धा ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा काय होईल? कमी होईल. बरोबर आहे की नाही? आता खाली करा हात. अरे किती भारी वाटतंय, किती भारी वाटतंय ना? मग एवढ्या वेळ उभे होते तेव्हा का बरं भारी वाटत नव्हतं? तेव्हा तर आरामशीरच होते. असं याला सहज म्हणतात. आमची समस्या अशी आहे की आम्हाला सहज सांगण्यासाठी आधी अडचणी द्याव्या लागतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आणि हाताला चटके बसल्याशिवाय पोटाला भाकर मिळत नाही. हे का बरं सांगितलं जातं? त्याच्याशिवाय ते जे मिळवलंय त्याची किंमत कळत नाही, या मनाला किंमत कळत नाही. मी नेहमी गंमतीने सांगत असतो, आपल्याला डोकं आहे हे कधी कळतं? बोला. जेव्हा ते दुखायला लागतं, तेव्हा ते ठणकायला लागतं, तेव्हा कळतं आपल्याला मोठं डोकं. ज्या मुलासाठी शाळा, अभ्यास हे सगळं आनंदाची गोष्ट आहे, त्याला 80-90% मार्क सहज पडतात. ज्याला शाळा ही अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे, त्याचं मन तिला रमत नाही, त्याच्यासाठी 35% मार्क पाडणं सुद्धा अतिशय कठीण प्रक्रिया. का? कारण ते कठीण आहे का? ते 35% मार्क पाडणं कठीण आहे का? नाही, तिथं सहज राहणं कठीण.